15,13,909 विद्यार्थी परीक्षा देत आहेत। यंदा विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना आणखी 10 मिनिटं वेळ वाढवून दिला जाणार आहे। मात्र अर्धा तास आधी परीक्षा केंद्रात हजर राहण्याच्या सूचनाही दिल्यात, तर उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाहीये। तसंच परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात 271 भरारी पथकांची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। पुण्यात विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत केलं जात आहे। ही दृश्य आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचे प्रतिनिधी सागर आंबाडेंनी। आजपासून राज्यात 12वीच्या परीक्षेला सुरुवात होतीये। मी आता पुण्यातील भावे हायस्कूल परीक्षा केंद्रावरती आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक परीक्षार्थींचं औक्षण केलं जात आहे। त्याचबरोबर त्यांच्या अंगावरती फुलं जे आहेत तेही टाकले जात आहेत आणि त्यांना गोडतोंड केलं जात आहे, साखरही दिली जाते। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर प्रत्येक परीक्षा केंद्रावरती विद्यार्थ्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी विशेष योजना ज्या आहेत त्या केल्या जात आहेत आणि त्यातलाच हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून भावे हायस्कूल परीक्षा केंद्रावरती आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी पालक जे आहेत ते आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि पहिला इंग्रजीचा पेपर असल्याने विद्यार्थ्यांच्या मनात नक्कीच धाकधूक असली तरी परीक्षा केंद्रावरती स्वागत झाल्याने विद्यार्थ्यांचा थोडा तणाव जो आहे तो हलका झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळं आजचा पेपर हा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि परीक्षा केंद्रांवरती मोठी गर्दी पालकांची झालेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह सागर आव्हाड, जी 24 तास।